नमस्कार. आज आपण इथे व्हेज जेवण बनवणार आहोत. आज आपण इथे बनवणार आहोत एक भाजी, म्हणजे ही आहे चवळी. ही चवळीची भाजी, पालेभाजी स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरलेली आहे. इथे आहे कांदा, बारीक चिरलेला कांदा, मिरची, लसूण ठेचलेला आणि भेंडी अगदी बरोबर. हो, आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. चवळीच्या भाजीमध्ये भेंडी घालणार आहोत, म्हणजे चवळी आणि भेंडीची मिक्स भाजी आपण बनवणार आहोत. तर आता आपण स्टार्ट करूया. बघा, पुन्हा साहित्य सांगते. इथे ही बारीक चिरलेली चवळीची पालेभाजी आहे. इथे कांदा आहे बारीक चिरलेला. इथे मिरची, लसूण ठेचलेला आणि मुठभर भेंडी कापलेली आहेत. आपण इथे बनवणार आहोत चवळीची भाजी आणि भेंडी मिक्स. चला, तर आता आपण सुरुवात करूया. या कढईत आपल्याला बनवायचं आहे. ही कढई अशी गॅसवर ठेवली. आता मी खाली गॅस पेटवते. चला, आता आपण आपली भाजी स्टार्ट करूया बनवण्यासाठी. कढईमध्ये मी आधी तेल घालते. हे बघा, असं 2 ते 3 डाव मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. आता आपण यामध्ये टाकणार आहोत सर्वप्रथम लसूण. आपण इथे ठेचलेला लसूण टाकलेला आहे. लसूण चांगलं लाल होऊ द्यायचा, करपवायचं नाहीये. बघा, एक तर आपण चवळीची पालेभाजी कधी बनवतो किंवा फक्त भेंडीची भाजी कधी बनवतो, पण इथे मी दोघांचं मिक्स करणार आहे. चवळी भेंडी मिक्स भाजी खूप छान लागते. आमच्या घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. तुम्ही नक्की ट्राय करा अशी भाजी. एकदम साधी, सिंपल, काही झंझट नाही ह्याच्यामध्ये. जास्त काही मीठ मसाले काही नाही आहे. साधी सिंपल भाजी आहे, कोणी आरामात करा. चवळी भेंडी मिक्स भाजी. आता जर नुसती चवळीची भाजी बनवायची असेल ना, तर कांदा घालायचा किंवा नाही घेतला तरी नुसतं लसूण मिरचीच्या फोडणीवर करता येते. पण आता आपण इथे चवळी आणि भेंडी मिक्स करणार आहोत, म्हणून इथे मी कांद्याचा वापर केलेला आहे. छान वास सुटलेला आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आपल्या मिरच्या. थोडासा झाकण ठेवते, म्हणजे जास्त उडणार नाही. बघा, आपला लसूण पण लाल झालेला आहे, मिरच्या सुद्धा लाल झालेल्या आहेत, फ्राय झाले आहेत. म्हणजे आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत कांदा. हे आमचं आजचं रात्रीचं जेवण आहे. मिक्स उसळीचा सांबार केलेला आहे आणि ही चवळी भेंडी मिक्स पालेभाजी.
भात आणि चपाती भाकरी. कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे, कच्चेपणा त्याचा जाऊ द्यायचा. किचनमध्ये मस्त वास सुटलाय लसूण आणि कांद्याचा. बघा आपला कांदा पण आता ब्राऊन होत आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आपली बारीक कापलेली भेंडी. बघा आता आपण भेंडी टाकलेली आहे. भेंडी पण चांगली परतवून घ्यायची. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे आपली चवळीची पालेभाजी, जी आपण धुवून बारीक चिरलेली आहे ती भाजी ह्याच्यात ॲड करायची. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावर 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे, म्हणजे आपला फोडणीचा वास आतल्या आत मुरेल. आता आपण काय करायचं आहे, आपलं झाकण काढायचं आहे. आपली मस्त लसणाची फोडणी, कांदा लसणाची फोडणी जी दिली होती ती छान भाजीला मुरलेली आहे भाजी त्याच्यामध्ये. आता आपण आणि भाजी थोडी बसली पण, मग आता आपण भाजी काय करायची, जरा वर खाली परतवायची. बघा आपली भाजी चवळी भेंडी मिक्स भाजी. आता मला ना एक सवय आहे, म्हणजे मी काय करते माहिती आहे का, एक मिनिट हा. म्हणजे मी काय करते माहिती आहे, वरून सुद्धा असं थोडंसं तेल घालते भाजीमध्ये, रश्श्यामध्ये म्हणा, अशी मला सवयच आहे. म्हणजे कसं त्याने भाजीची टेस्ट पण वाढते. फोडणीला आपण तेल दिलेलंच आहे, पण मी आता थोडंसं भाजीला वरून सुद्धा तेल लावलेलं आहे. तर आपण ही भाजी आता फक्त परतवत बसायची आहे. आता आपण झाकण नाही ठेवायचं, कारण चवळीचा कांदा आहे. चवळीच्या भाजीला सुद्धा भरपूर पाणी सुटतं, त्यामुळे आता आपल्याला काय झाकण ठेवायची गरज नाही. कुठे कुठे जर मोठे देठ दिसत असतील ना, तर ते मी असे हाताने काढून टाकते. हे बघा, असे कधी कधी भाजीमध्ये असे मोठे देठ असतात ना, ते मी काढून टाकलेले आहेत. हे बघा असे. तर अशा पद्धतीने आपली ही चवळी आणि भेंडीची भाजी, मिक्स भाजी 2 मिनिटात लगेच तयार. बस आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठच घालायचं आहे.
बघा आपल्या भाजीला पाणी सुटलेलं आहे आता, हे बघा. त्यामुळे आता आपण झाकण पुन्हा ठेवणार नाही. हे जे पाणी सुटलेलं आहे त्याच्यातच आपल्याला भाजी शिजवायची आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, मीठ घालायचं आहे. आता मीठ घातल्यावर सुद्धा पुन्हा पाणी सुटेल. आपण फक्त भाजी आता परतवत बसायचं. हे बघा, हे चवीनुसार मीठ घालते मी ह्याच्यामध्ये. जरा मीठ जपूनच घालायचं, कारण पालेभाज्यांमध्ये क्षार असतात. त्यामुळे आपण मीठ जरा जपूनच घालायचं. तर बघा, तुम्हाला मध्ये मध्ये भेंडी दिसत आहेत ना, हे बघा, चवळी भेंडी मिक्स भाजी झाला. आता परतवत बसलं, पाणी आटलं की आपली भाजी झाली. किती सोपी आहे ही भाजी करायला. तर अशी ही युनिक भाजी आहे, चवळी भेंडीची मिक्स भाजी. त्याचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा एवढं पाणी सुटलेलं आहे. हे बघा पाणी, भाजीला पाणी बघा केवढं सुटलं आहे. बघा मीठ टाकलं ना आपण, हे बघा एवढं पाणी सुटलं. तर हे सगळं पाणी आपल्याला, हे एवढं पाणी आपल्याला आटू द्यायचं. म्हणून त्यासाठी काय करायचं, भाजी अशी परतवत राहायची. गॅस मोठा करायचा आणि भाजी फक्त अशी परतवत राहायची, म्हणजे आपलं पाणी आटून जाईल. म्हणजे भाजीतलं पाणी आटून जाईल. बघा आपली भाजी तयार झालेली आहे. भाजीतलं पाणी सुद्धा आटलेले आहे. बघा आता पाणी भाजीमध्ये नाहीये, भाजीतलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. आता आपल्याला ही भाजी सर्व करायची आहे. भेटूया थोड्या वेळानंतर. आता मी गॅस बंद करते. भाजी आपली तयार आहे. ही आहे आपली चवळी भेंडी मिक्स भाजी. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते. गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता, हे इथे आहे आमचा मिक्स वाटाण्याचा सांबार म्हणतो आम्ही याला. हे बघा तर आजचं जेवण आहे हे मिक्स वाटाण्याचं सांबार आणि चवळी भाजी, चवळी आणि भेंडीची मिक्स भाजी. आता मी काय करते, भात आणि भाकऱ्या करून घेते. मग आपण भेटूया थोड्या वेळाने. बघा मी इथे भात घातलेला आहे, इथे आपली भाजी झालेली आहे. इथे पहिला भात घेतलेला आहे, ताट वाढण्याचंच काम चालू आहे. इकडे येते. ही आपली चवळीची पालेभाजी, मिक्स उसळीचं सांबार, भात, भाकरी आणि हे आहे बेसनाचा पोळा. झालं. तर तुम्ही पाहू शकता इथे आपली चवळी भेंडी मिक्स भाजी तयार झालेली आहे. बघा वरती भेंडी दिसत आहेत आणि ही आपली ही
चवळीची पालेभाजी आणि भेंडीची मिक्स भाजी तुम्हाला कशी वाटली? तुम्ही अशा पद्धतीने भाजी नक्की करून पहा. चवळी भेंडी मिक्स भाजी खूप छान लागते. आमच्याकडे सगळ्यांना आवडते ही भाजी. आणि तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.